नमस्कार. देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षांमधील घोटाळे हा आज प्रत्येक तरुण आणि पालकाचा चिंतेचा विषय बनला आहे. याच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी आणि परीक्षांमधील अनियमिततेविरोधात लडाखमधील एक अभियंता आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. एकीकडे देशातील जागरूक नागरिक या आंदोलनाला पाठिंबा देत असताना दुसरीकडे देशातील मुख्य राजकीय पक्षांच्या भूमिकेने मात्र सर्वांनाच निराश केले आहे. विशेषतः देशाचे लक्ष लागून होते ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या या गंभीर आंदोलनाकडे मात्र फिरकलेच नाही. राजकीय हानी होईल की काय, किंवा या आंदोलनाशी जोडले गेल्याने आपली रणनीती चुकेल का, याच भीतीने कदाचित त्यांनी या संवेदनशील मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसते. प्रश्न हा पडतो की देशातील तरुणांच्या भविष्याशी जोडलेल्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेत्यांनी अशी सावध भूमिका घेणे कितपत योग्य आहे. पण जिथे राहुल गांधी राजकीय रणनीती आखण्यात कमी पडले किंवा अपयशी ठरले, तिथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र बाजी मारली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कोणतीही राजकीय गणिते न मांडता थेट महाराष्ट्रातून दिल्ली गाठली. त्यांनी जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला. शिक्षण व्यवस्थेतील सडलेली कीड बाहेर काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहून प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिले की जनतेच्या हिताचे मुद्दे हे कोणत्याही राजकीय नफ्या तोट्यापेक्षा मोठे असतात. या घटनेने देशातील राजकारणावर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्रश्न असा की आमचे राष्ट्रीय नेते फक्त निवडणुकीच्या काळातच विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मुद्द्यांवर बोलणार का? आंदोलन कोणत्याही पक्षाचे नसून देशाच्या भविष्यासाठी असताना तिथे पोचायला राजकीय नेत्यांना एवढा संकोच का वाटतो? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे. प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी दिलेला हा पाठिंबा नक्कीच कौतुकास्पद आहे. पण आता वेळ आली आहे की देशातील प्रत्येक जबाबदार नेत्याने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या आंदोलनाचा आवाज बनले पाहिजे. तुम्हाला काय वाटते? राहुल गांधींचे हे दुर्लक्ष राजकीय चूक आहे का? आणि प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका इतर नेत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.